नमस्कार. आज आहे गुरुवार, श्रावण वद्य एकादशी आणि बृहस्पती पूजन. आपण आज ऐकणार आहोत महालक्ष्मीच्या कहाणीचा उत्तरार्ध. याआधी आपण पाहिलं की राजाचा शत्रू नंदन बनेश्वर देवीच्या वराने मेला. त्यानंतर राजाने म्हातारीच्या लेकाला अर्ध राज्य अर्ध भांडार दिलं, माडीशी माडी बांधून दिली व नवलवाट नाव ठेवलं. पुढे राजाच्या आवडत्या पाटमाधव नावाच्या राणीने नवलवाटाकडून हा देवीचा वसा विचारून घेतला व ती देखील हे व्रत करू लागली. त्यानंतर मात्र राजाच्या सांगण्यावरून तिने व्रताची हेळसांड केली. व्रताचा तातू फेकून दिला. नंतर तो तातू नवलवाटाकडून ना आवडती राणी चिमा देवराणीने घेतला. वसा वसू लागली. पुढे अश्विन मासातल्या अष्टमीला देवी महालक्ष्मी स्वतः पाटमाधव राणीच्या महाली गेली, तर तिथं कुठलीही पूजेची तयारी दिसेना. त्यातून पाटमाधव राणीने म्हातारीच्या रूपातल्या देवीला ओळखलं नाही व तिचा अपमान केला. यावर देवीने राग येऊन पाटमाधव राणीला शाप दिला. यानंतर पुढे काय होतं ते आता कहाणीच्या उत्तरार्धात आपण ऐकणार आहोत. वर्षा ओगले यांच्याकडून. कहाणी महालक्ष्मीची. पुढचा भाग. म्हातारी पुढच्या महाली गेली. तिथं नावडती राणी गडबडीत दिसली. महालात पूजेचं साहित्य होतं. पाटावर साळी पसरून त्यावर महालक्ष्मीचा मुखवटा ठेवलेला म्हातारीनं पाहिला. म्हातारीनं चिमादेव राणीला विचारलं, अगं चिमादेव राणी, लाडक्या पुत्राची माय तू, आज तुझ्या घरी काय आहे? राणी म्हणाली, आज माझ्या घरी महालक्ष्मी आली आहे. म्हातारी आनंदली व म्हणाली, अगं महालक्ष्मी म्हणतात की मीच. चिमादेव राणीला आश्चर्य वाटले. मी कशी ओळखावी, कशी जाणावी, सांग बरं. म्हातारी बोलक्या तोंडानं हसली. तोच त्या सकाळी ती कुमारिका झाली, दुपारी सुवासिनी, तर संध्याकाळी पोक्त स्त्री झाली. अशी 3 रूपं त्या म्हातारीनं दाखवली. तशी चिमादेव राणी शरण आली. तिने हात जोडले आणि म्हातारीला महाली आणून मंचकावर बसवली. मग तिला नऊ घातली, पितांबर नेसायला दिले. राणीने व नवलवाटाने तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. दोघे मिळून घागरी फुंकू लागले. देवी हसत होती. घागरी फुंकल्याचा आवाज राजाच्या कानावर गेला. धुपाचा दरवळ महाली आला. राजाने चौकशी केली व शिपायाला म्हणाला, नावडतीच्या महाली काय चाललंय ते पाहून ये. आवाज कशाचा येतोय ते पहा आणि येऊन सांग. शिपाई नावडत्या राणीच्या महाली गेला. त्याने महालक्ष्मीचे दर्शन घेतले व राजाकडे आला. राजाला जे पाहिलं ऐकलं ते सर्व सांगितले. राजा शिपायासह नावडतीच्या महाली आला. चिमादेव राणीने त्याला पंचारतीने ओवाळले व त्याचे स्वागत केले. राजाचा हात धरून त्याला मंदिरात घेऊन गेले. रात्री दोघे सारीपाट खेळू लागले. खेळता खेळता पहाट झाली. देवळात घंटा वाजू लागल्या. कोल्हापुरात महालक्ष्मी माता जागी झाली. राणीने तिचे स्मरण केले व हात जोडले. कोल्हापूरची माझी माय, मला आशीर्वाद दे. महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊ? राजा तुला सकाळी घेऊन जाईल. तुझी सवय तुझ्या न्हाणीत डाराडोली करत राहील. तिचं अर्ध शरीर बेडकाचं, अर्ध शरीर मनुष्याचं होईल. तशी चिमादेव राणी हळहळली व हात जोडून म्हणाली, इतका कडक शाप तिला देऊ नये. मग देवी म्हणाली, राजा तिला 12 वर्ष वनात तरी पाठवेल. असं बोलून देवी अदृश्य झाली. सकाळी राजानं चिमादेव राणीला आपल्याबरोबर रथात घेतलं. राजवाड्यासमोर रथ थांबवला. शिपायाकडून पाटमाधव राणीला निरोप कळवला की राजा राणीला घेऊन आले आहे, तिच्या स्वागतासाठी पुढे ये. पाटमाधव राणीचा सवती मत्सर जागा झाला. तिनं फाटकं लुगडं नेसलं, केस मोकळे सोडले, कपाळी मळवट भरला, घाणेरडी चोळी अंगात घातली, मातीच्या खापरात जाळ केला व जळतं खापर डोक्यावर घेऊन ती आरडाओरडा करत पुढे आली. राजानं शिपायाला विचारलं, आरडाओरडा करत कोण येत आहे? भूत आलंय का कोणाच्या अंगात? शिपाई म्हणाला, भूत नाही की खेत नाही, तुमची आवडती राणी थैथयाट करत आहे. राजा चिडला व शिपायांना म्हणाला, तिला रानावनात नेऊन मारून टाका. राजा रथातून चिमादेव राणीसह खाली उतरला आणि राजमहालात आला. राजा राणी सुखानं राज्यकारभार पाहू लागली. राजाच्या हुकमाप्रमाणे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेले. तिला राजाज्ञा सांगितली. ते ऐकून राणी हमसा हमशी रडू लागली. शिपायांना वाईट वाटले. शिपाई म्हणाले,
राणीसाहेब, रडू नका. आम्ही तुमच्या हातचे अन्न खाल्ले आहे. आमच्या हातून तुमचा वध होणार नाही. आम्ही तुम्हाला मारत नाही, तुम्हाला सोडून देतो, परंतु तुम्ही या राज्यात परत येऊ नका. त्यांनी राणीला वनात सोडून दिले व ते नगरात परत आले. पाटमाधव राणी रानावनातून फिरत ठेचकाळत एका नगरात येऊन पोहोचली. प्रथम कुंभाराच्या आळीत गेली. तेथे कुंभार राणीच्या महालाकरता कळस घडवत होते, परंतु प्रयत्न करूनही मनाजोगता कळस घडेना. कोण पनवती आली म्हणून चौकशी केली तर त्यांना ही दिसली. कुंभारांनी तिला हाकलून लावले. पुढे ती कासाराच्या आळीला गेली. तिथे राणीसाठी चुडा करीत होते, पण चुडा काही केला घडेना. कासाराने कोण नवीन आळीत आली आहे का याचा शोध घेतला तर ही आढळून आली. कासाराने तिला पिटाळून लावली. तिथून ती सोनाराच्या आळीत गेली. तिथे सोनार राणीसाठी दागिने घडवत होते. तो एकही दागिना मनाप्रमाणे घडेना. तेव्हा त्यांनीही चौकशी केली. तिथं ती सोनाराच्या पायरीवर बसलेली दिसली. सोनाराने तिला हाकलले. पुढे ती साड्यांच्या आळीला गेली. तिथे नव्या राणीसाठी भरजरी साडी विणत होते, पण साडी काही घडेना. साड्याने चौकशी केली. नवं कोण आळीला आलंय का ते पाहिलं तर ही दिसली. सर्वांनीच तिला हाकलून पिटाळून लावले म्हणून ती रानात आली. रानातून चालता चालता तिला एका ऋषींची गुहा नजरेस पडली. धुनी समोर ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तेथेच राहिली. ती गुहेचे अंगण झाडू लागली, राखण करू लागली. फुलं पत्री आणून पूजेची मांडणी करून ठेवू लागली. तिनं 12 वर्ष नेमाने सेवा केली. ऋषी प्रसन्न झाले. ते म्हणाले, गुहेच्या अंगणी सडा सारवण कोण करते त्यांनी आता माझ्या समोर यावे. ही त्यांच्या सामोरी जाऊन हात जोडून उभी राहिली. ऋषींनी तिला सडा सारवणाचं कारण विचारले. ती नम्रपणे म्हणाली, अभय असेल तर सर्व कारण सांगते. ऋषींनी तिला अभय दिले. तेव्हा तिने आपली सर्व कर्म कहाणी त्यांना सांगितली. ऋषींनी ध्यान लावले. तेव्हा त्यांना कळून आले की हिच्यावर महालक्ष्मी देवीचा कोप झाला आहे. ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा संपन्न केली. देवीची स्तुती गायली. रात्री घागरी पिंपविल्या. पहाटे कोल्हापुरास महालक्ष्मी देवी जागी झाली. तिचे स्मरण करून पाटमाधव राणीने पदर पसरून आशीर्वाद मागितला. देवी क्रोधात होती. ऋषीने क्षमायाचना केली तेव्हा देवीने उशाप दिला. या झाडाखाली पूजेची तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी उगाळून ठेव. फराळाची तयारी कर. विडा ठेव. वाळ्याचा पंखा ठेव. या सगळ्यांना तुझ्या हातचा वास येऊ लागेल. राजा इथं उद्या येईल. तहानलेला असेल. शिपाई थंड पाण्याच्या शोधात येतील. तेही सगळी तयारी पाहतील व राजाला कळवतील. नंतर राजा इथं येईल. देवीने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा वनात आला. थंडगार सावली पाहून वृक्षाखाली विसावला. यानंतर पाय धुतले, पोटभर फराळ केला आणि पाणी प्यायला, विडा खाल्ला. त्याला समाधान वाटले. त्याने शिपायांना प्रश्न केला, मी फराळ केला, पाणी प्यायलो, विडा खाल्ला, या सर्वांना पाटमाधव राणीच्या हातचा वास कसा आला? राजाने अभयवचन दिल्यावर शिपाई म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे राणीसाहेबांना घेऊन आम्ही या वनात आलो, पण आमच्याने त्यांचा वध करवला नाही, कारण आम्ही त्यांच्या हातचे अन्न खाल्ले होते. आम्ही त्यांना इथेच आसपास सोडले. असं असेल तर तिचा शोध करा आणि असतील तशा आमच्या समोर आणा. राजाने आज्ञा केली. शिपाई पाटमाधव राणीच्या शोधात निघाले. ऋषीच्या गुहेत आले. तेथे राणी सापडली. राणी सापडल्याचा वृत्तांत राजाला कळवण्यात आला. राजा स्वतः गुहेत आला. ऋषींना वंदन केले. त्यांना सगळी हकीकत सांगितली. ऋषींनी राणीला राजाच्या स्वाधीन केले. उभयंतांना आशीर्वाद दिला. राजाने ऋषीचा निरोप घेतला. राजानं पाटमाधव राणीला रथात सन्मानानं घेतले आणि राजवाड्यावर निरोप धाडला. काही वेळानं राजा राणीसह नगराकडे रथातून निघाला. निरोप्याने चिमादेव राणीला सांगितलं, राजा पाटमाधव राणीसह नगराकडे येत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी करा. चिमादेव राणी स्वच्छ न्हायली, साजशृंगार केला, शालू नेसला आणि नगरातल्या नारींसह राजा व पाटमाधव राणीच्या स्वागतासाठी राजवाड्याच्या महाद्वारापुढे येऊन उभी राहिली. त्यावेळी राजा पाटमाधव राणीला म्हणाला, त्यावेळी जर तू अशी स्वागतासाठी नटून थटून पुढे आली असतीस तर तुझ्यावर ही वेळ आली नसती व वनवास घडला नसता. पाटमाधव राणी काही बोलली नाही. अधोमुख उभी राहिली. चिमादेव राणीने दोघांचे फुले उधळून स्वागत केले. राजा दोन्ही राण्यांसह राजवाड्यात आला. सुखाने राज्य करू लागला. पाटमाधव राणीवर जशी महालक्ष्मी माता पोपली तशी तुम्हा आम्हावर रागवू नये.
आपल्या अन्नपाण्याला व संसाराला तिने बरकत द्यावी, तिचे स्मरण आपण भाविकांनी नित्य करावं, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. अशी ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळी, उठू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये, हे शिकवणारी ही कहाणी. सामान्यतः आपत्तीच्या वेळी किंवा वाईट काळात देवाचा धावा करायचा, भक्ती करायची, पण चांगले दिवस आल्यावर देवाची आठवणही काढायची नाही. हा मनुष्य स्वभावाचा दोषच आहे. माणसाने नेहमी सुखाचे दिवस आल्यावरही सद्वर्तन आणि ईश्वर भक्ती सोडू नये. चांगला काळ आल्यानंतरही ईश्वराप्रती कृतज्ञता भाव मनात ठेवावा, हाच संदेश या कहाणीमधून मिळतो. त्यासाठी छानसं कथानकही आहे कहाणीमध्ये. चांगल्या वागणाऱ्या म्हातारीच्या मुलाचा उत्कर्ष होतो, नावावर तिची आवडती राणी होते, तर या उलट सद्वर्तन आणि ईश्वर भक्ती सोडून दिलेल्या आवडत्या पाट माधव राणीला त्यांचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अशा तऱ्हेने सर्वसामान्य श्रोत्यांच्या मनावर या कहाणीतून फार प्रभावीपणे संस्कार केले जातात, नाही का? तुम्हाला लहानपणी ऐकलेल्या अशा कोणत्या कहाण्या आणि त्यातील शिकवण लक्षात राहिली आहे का? आम्हाला नक्की सांगा. याच्यानंतर आपण उद्या ऐकणार आहोत 70च्या दशकात एका सुपरहिट चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली देवी आणि तिची व्रताची कहाणी. उद्या सकाळी 10 वाजता. धन्यवाद.